महत्त्वाच्या 100 बातम्या सुरुवात करूयात। महायुती सरकारमधील 39 आमदारांनी मंत्रिपदाची शपथ घेतली। नागपुरातील राजभवन परिसरात पहिल्यांदाच हा शपथविधी सोहळा पार पडला। राज्यपाल CP राधाकृष्णन यांनी नव्या मंत्र्यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली। राज्य सरकारमधील नव्या मंत्र्यांनी शपथ घेतली। 33 आमदारांनी कॅबिनेट मंत्रिपदाची तर फक्त 6 आमदारांनी राज्यमंत्रिपदाची शपथ घेतली। भाजपमधील 19, शिवसेनेच्या 11 तर राष्ट्रवादीतील 9 आमदारांनी मंत्रिपदाची शपथ घेतली। महायुतीमध्ये मंत्रिपदासाठी 2.5 वर्षांचा फॉर्म्युला वापरण्यात आलेला आहे। जागा कमी आणि पद भूषवणारी माणसं जास्त असल्याने मंत्र्यांना 2.5 वर्ष संधी दिली गेलेली आहे, अशी माहिती अजित पवार यांनी दिली आहे। दरम्यान 2.5 वर्षांच्या फॉर्म्युलासाठी शिवसेनेनं शपथ घेतलेल्या मंत्र्यांकडून प्रतिज्ञापत्र लिहून घेतलंय। आता ज्या मंत्र्यांनी शपथ घेतली आहे त्यांना 2.5 वर्षांनंतर मंत्रिपद सोडावं लागणार आहे। अशा प्रकारचं प्रतिज्ञापत्र एकनाथ शिंदेंच्या मंत्र्यांकडून लिहून घेण्यात आलंय। नागपुरातील राजभवनात शपथविधी पार पडला। यावेळी भाजपमधील ज्येष्ठ नेते चंद्रशेखर बावनकुळे, गिरीश महाजन, राधाकृष्ण विखे पाटील, चंद्रकांत पाटील आणि आशिष शेलार यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली। येत्या 2 ते 3 दिवसांमध्ये खातेवाटप केलं जाईल, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे। तर आजपासून गतिशील कारभार सुरू होईल, असंही फडणवीस म्हटलं। आम्ही महायुतीनं मिळून 2.5 वर्षांचा फॉर्म्युला ठरवलाय, त्यामुळे अनेकांना संधी देता येईल, असं एकनाथ शिंदे म्हणालेले आहेत। तर प्रत्येक मंत्र्यांचा परफॉर्मन्स ऑडिट करणार, कामात चूक आढळल्यास पदाचा पुनर्विचार केला जाईल, असं मुख्यमंत्री फडणवीस म्हटले। जवळपास 20 विधेयकं हिवाळी अधिवेशनात येतील, तसंच अधिवेशनात आम्ही विरोधकांना उत्तर देऊ, असं मुख्यमंत्री फडणवीस म्हटले। आमचं ईव्हीएम सरकार असल्याचं विरोधक म्हणतात, पण ईव्हीएम म्हणजे एव्हरी वोट फॉर महाराष्ट्र, असं मुख्यमंत्री फडणवीस म्हटलेत। तर विरोधकांकडून ईव्हीएम विरोधात नरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न सुरू असल्याची टीका देखील त्यांनी केली। परभणीत बाबासाहेबांच्या पुतळ्याची विटंबना करणाऱ्या मनोरुग्णाला अटक केल्याचं फडणवीसांनी सांगितलं। दरम्यान या घटनेनंतर जो उद्रेक झाला तो असंविधानिक आणि अयोग्य असल्याचं देखील त्यांनी म्हटलं। बीड जिल्ह्यामध्ये सरपंचाची निर्घृण हत्या करणाऱ्यांवर कारवाई करण्यात आलेली आहे। काहींचा शोध सुरू असून हे प्रकरण CID-कडे वर्ग केल्याचं फडणवीसांनी सांगितलंय। तर या हत्येप्रकरणी स्पेशल SIT बसवून सगळे धागेदोरे शोधणार आणि आरोपीला अजिबात सोडणार नाही, अशी ग्वाही मुख्यमंत्र्यांनी दिली आहे। विरोधी पक्षनेता निवडीमध्ये सरकारची भूमिका काहीच नसते। कायद्यानं विधानसभा अध्यक्ष जो निर्णय घेतील तो आम्हाला मान्य असेल। आमची त्यात कोणतीच अडवणूक नसेल, असं फडणवीस म्हटले। पडळकरांच्या मंत्रिपदाबाबत फडणवीसांना सवाल करण्यात आला आणि यावेळी पडळकर उत्तम काम करणारे कार्यकर्ते आहेत, फक्त त्यांनी बोलताना संयम ठेवला पाहिजे, असं त्यांना सुचवल्याचं फडणवीस म्हटले। तर एक चांगलं भविष्य असलेला तो नेता आहे, असं म्हणत फडणवीसांनी पडळकरांचं कौतुक केलं। चहापानावर बहिष्कार घालणं हा विरोधकांचा पायंडा, अशी टीका अजित पवार यांनी केली आहे। विरोधकांनी देखील साधक बाधक चर्चा करायची असते। विरोधक मी असलो तरी महत्त्वाच्या प्रश्नांना उत्तर देणार, असंही अजित पवार म्हटले। मी नाराज नाही, मी फडणवीसांच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे, असं स्पष्टीकरण उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलेलं आहे। फडणवीस पुन्हा येईन म्हणाले आणि पुन्हा आले, असं म्हणत शिंदेंनी फडणवीसांचं कौतुक केलं। महायुती सरकारच्या मंत्रिमंडळात राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळांना वगळल्यानं समर्थकांना धक्का बसला। मराठा आरक्षणावरून घेतलेली आक्रमक भूमिका, मुलाला विधान परिषदेत पाठवलं असताना पुतणे समीर भुजबळांनी नांदगावमधून केलेली बंडखोरी यासह विविध कारणांमुळे भुजबळांना मंत्रिपदापासून दूर ठेवल्याशी जोडला जातोय। लातूरच्या अहमदपूर मतदारसंघाचे आमदार बाबासाहेब पाटील यांना मंत्रिपदाची लॉटरी लागली आहे। बाबासाहेब पाटलांच्या शपथविधीनंतर छत्रपती शिवाजी महाराज चौकात राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी जल्लोष केला। सिल्लोडचे आमदार अब्दुल सत्तार यांना मंत्रिमंडळातून वगळण्यात आलंय। यानंतर सिल्लोडमध्ये हिंदुत्ववादी संघटनांकडून फटाक्यांची आतिषबाजी करत घोषणाबाजी करण्यात आली। 2.5 वर्षांपासून मंत्रिपदाच्या प्रतीक्षेमध्ये असणारे शिवसेनेचे नेते भरत गोगावले यांना अखेर मंत्रिपद मिळालं। यानंतर विक्रोळीमध्ये शिवसेना कार्यकर्त्यांकडून फटाके फोडत ढोल ताशा वाजवत जल्लोष करण्यात आला। गिरीश महाजन आणि सावकारे यांनी मंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर भाजप कार्यकर्त्यांनी जल्लोष केला। मिठाई वाटून फटाक्यांची आतिषबाजी करत जल्लोष करण्यात आला। आमदार योगेश कदम यांनी मंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर खेडमध्ये कार्यकर्त्यांनी जल्लोष केला। फटाक्यांची आतिषबाजी करत कार्यकर्त्यांनी मिरवणूक काढली। पंकजा मुंडे आणि त्यांचे भाऊ धनंजय मुंडेंनी मंत्रिपदाची शपथ घेतली। दरम्यान मुंडे बहीण भावाच्या शपथविधीनंतर आष्टीमध्ये जोरदार जल्लोष करण्यात आला। एकमेकांना पेढे भरवत कार्यकर्त्यांनी आनंद व्यक्त केला।
पर्वती मतदारसंघाच्या आमदार माधुरी मिसाळ यांनी राज्यमंत्रीपदाची शपथ घेताच कार्यकर्त्यांनी जल्लोष केला। यावेळी 1000 मोदक वाटून कार्यकर्त्यांनी आनंदोत्सव साजरा केला। शंभूराज देसाईंनी मंत्रिपदाची शपथ घेताच पाटणमध्ये फटाक्यांची आतिषबाजी करण्यात आली। दरम्यान पाटणच्या तारळीमध्ये मिठाई वाटप करून कार्यकर्त्यांनी आनंद व्यक्त केला। शपथविधी सोहळा पाहण्यासाठी कणकवलीच्या पटवर्धन चौकात महायुतीच्या कार्यकर्त्यांनी गर्दी केली। दरम्यान नितेश राणेंनी मंत्रिपदाची शपथ घेताच कार्यकर्त्यांकडून जोरदार जल्लोष करण्यात आला। अहमदपूरचे आमदार बाबासाहेब पाटील यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली। शपथविधीनंतर अहमदपूरमध्ये कार्यकर्त्यांनी आनंद साजरा केला। उदय सामंत यांनी मंत्रिपदाची शपथ घेताच रत्नागिरीमध्ये कार्यकर्त्यांनी जल्लोष केला। एकमेकांनी मिठाई भरवत कार्यकर्त्यांनी आनंद व्यक्त केला। मेघना बोर्डीकर यांनी मंत्रिपदाची शपथ घेताच परभणीमध्ये जल्लोष करण्यात आला। फटाक्यांची आतिषबाजी करत आनंदोत्सव साजरा करण्यात आला। आमदार गणेश नाईक यांनी मंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर ऐरोलीमध्ये कार्यकर्त्यांमध्ये उत्साह पाहायला मिळाला। दरम्यान यावेळी वाशीतील छत्रपती शिवाजी महाराज चौकात जोरदार जल्लोष करण्यात आला। आमदार योगेश कदम यांनी मंत्रिपदाची शपथ घेताच दापोलीमध्ये कार्यकर्त्यांनी जल्लोष केला। एकमेकांना मिठाई भरवत पदाधिकाऱ्यांनी डीजेच्या तालावर ठेका धरला। मंत्रिमंडळाच्या शपथविधीनंतर आमदार राजूमामा भोळे यांनी गिरीश महाजन यांच्या जीएम फाउंडेशनच्या कार्यालयात गरमागरम जिलेबी तळली। यानंतर कार्यकर्त्यांनी या जिलेबीवर ताव मारत एकच जल्लोष केला। दिंडोरीचे आमदार नरहरी झिरवळ यांनी मंत्रिपदाची शपथ घेताच दिंडोरीमध्ये आनंद साजरा करण्यात आला। यावेळी ढोल ताशाच्या गजरात पदाधिकाऱ्यांनी ठेका धरला। शपथविधी सोहळ्यानंतर जळगावमध्ये महायुतीच्या कार्यकर्त्यांनी जल्लोष केला। लाडू वाटप करून कार्यकर्त्यांनी आनंद साजरा केला। राष्ट्रवादीचे आमदार दत्तात्रय भरणेंनी मंत्रिपदाची शपथ घेताच इंदापूरमध्ये एकच जल्लोष केला। कार्यकर्त्यांनी लाडू वाटून आनंद व्यक्त केला। सिंदखेड्याचे आमदार जयकुमार रावल यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली। दरम्यान रावल यांनी शपथ घेताच सिंदखेड्यात फटाके फोडून जल्लोष करण्यात आला। आकाश फुंडकर यांनी मंत्रिपदाची शपथ घेताच खामगावात भाजप कार्यकर्त्यांनी जल्लोष केला। तसंच फुंडकरांना कॅबिनेट कृषी मंत्रिपद द्या अशी मागणी समर्थकांनी केली। वर्ध्याचे आमदार पंकज भोयर यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली। दरम्यान 10 वर्षांनंतर वर्ध्याला मंत्रिपद मिळाल्यानं भाजप कार्यकर्त्यांनी मोठा जल्लोष केला। ढोल ताशांच्या गजरात आनंदोत्सव साजरा करण्यात आला। शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांचा शपथविधी सोहळा पाहण्यासाठी सरनाईक समर्थकांनी ठाण्यातील चौकात एलईडी स्क्रीन लावल्या। शपथविधी सोहळ्यानंतर या कार्यकर्त्यांनी मोठा जल्लोष केला। दादा भुसे यांनी कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर मालेगावात शिवसैनिकांनी जल्लोष केला। तसंच त्यांचा मुलगा आविष्कार भुसे याला पेढे भरवत समर्थकांनी कुटुंबियांचंही अभिनंदन केलं। आमदार संजय सावकार यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली। यानंतर भुसावळमध्ये कार्यकर्त्यांकडून जल्लोष करण्यात आला। पुण्यातून 2 जणांनी मंत्रिपदाची शपथ घेतली। चंद्रकांत पाटील आणि माधुरी मिसाळ यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली। दरम्यान कोथरूडमध्ये हा शपथविधी पाहण्यासाठी कार्यकर्त्यांनी गर्दी केली आणि एकमेकांना लाडू भरवत आनंद साजरा केला। आणि आता एक मोठी बातमी समोर येते। नव्या मंत्रिमंडळाचा विस्तार झालेला आहे आणि अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला मंत्रिमंडळाचा विस्तार झाला। मंत्रिमंडळ विस्तारात नव्या चेहऱ्यांना संधी मिळाली तर काही बड्या नेत्यांना डच्चू मिळालाय। एकीकडे नाराजीची चर्चा असताना दुसरीकडे महायुतीमध्ये मंत्रिपदासाठी अडीच वर्षांचा फॉर्म्युला ठरलेला आहे। 2.5 वर्षांनंतर इतर आमदारांना संधी दिली जाईल आणि त्यामुळे काही जणांना पद सोडावं लागेल। शिवसेनेमध्ये नव्या मंत्र्यांकडून प्रतिज्ञापत्रच तसं लिहून घेण्यात आलेलं आहे। त्यामुळे जुन्यांचा पत्ता कट झाला असला तरी अजूनही काही जणांनी आशा सोडलेली नाही असं बोललं जातं। पक्षाचा एक निर्णय घेतलाय 2.5 वर्षाचं मंत्रीपद, जो काम करेल तो पुढे जाईल आणि त्यामुळे आम्ही पक्षाने ठरवलेला तो निर्णय आहे। त्यामुळे मला वाटतं अनेक लोकांना संधी देऊ शकतो आणि खऱ्या अर्थाने माझी भूमिका स्पष्ट आहे की जे पद जो विभाग ज्याला मिळेल त्याला पूर्ण न्याय दिला पाहिजे। परफॉर्मेंस ऑडिट ये निश्चित रूप से हर मंत्री का करेंगे और परफॉर्मेंस ऑडिट में जहां ये ध्यान में आएगा कि मंत्री उचित काम नहीं कर रहे, उस समय उस मंत्री का
पुनर्विचार किया जाएगा। परभणीमध्ये झालेल्या या घटनेमध्ये पोलीस कस्टडीमध्ये असलेल्या सोमनाथ सूर्यवंशी या तरुणाचा मृत्यू झाला। हा मृत्यू पोलिसांच्या मारहाणीमुळे झाला असल्याचा आंबेडकरी समाजाच्या कार्यकर्त्यांचा आरोप आहे। शवविच्छेदन आणि इतर चाचण्या या ऑन कॅमेरा आणि परिवारासमोर व्हाव्यात यासाठी आंबेडकरी समाज आक्रमक झालाय। राज्य सरकारच्या तिन्ही पक्षातील काही बड्या नेत्यांना मंत्रिमंडळ विस्तारात डच्चू देण्यात आलेला आहे। सुधीर मुनगंटीवार, छगन भुजबळ, रवींद्र चव्हाण, धर्मराव आत्राम, केसरकर, सत्तार, तानाजी सावंत यांच्यासह वळसे पाटलांना मंत्रिमंडळात स्थान देण्यात आलेलं नाही। कालच्या मंत्रिमंडळामध्ये राष्ट्रवादीचे मोठे नेते छगन भुजबळ यांचं मंत्रिपद हुकलेलं आहे। मंत्रिपदाच्या शर्यतीमध्ये भुजबळांच्या नावाची जोरदार चर्चा होती। दुसरीकडे नागपुरातील राष्ट्रवादीच्या मेळाव्यात भुजबळांनी दांडी मारल्यानं भुजबळ नाराज असल्याच्या चर्चा रंगू लागल्या। छगन भुजबळांना मंत्रिमंडळातून डच्चू देण्यात आलेला आहे। दरम्यान भुजबळांना मंत्रिपद नाकारल्यामुळे त्यांचे समर्थक आक्रमक झालेत। ओबीसींवरचा हा अन्याय कदापि सहन करणार नसल्याची प्रतिक्रिया भुजबळ समर्थकांनी दिली आहे। शिवसेना नेते दीपक केसरकरांना मंत्रिमंडळातून डच्चू मिळालाय। दरम्यान नागपुरात शपथविधी होत असताना केसरकरांनी शिर्डीमध्ये साईबाबांचं दर्शन घेतलं, त्यामुळे केसरकर नाराज असल्याची चर्चा रंगली आहे। मुंबई महापालिकेच्या निवडणुकीनंतर उद्धव ठाकरे यांची शिवसेना अस्तित्वात राहणार नाही असा हल्लाबोल किरीट सोमय्या यांनी केलाय। निवडणुकीत वोट जिहाद करण्यासाठी दुबईतून फंडिंग झाल्याचा आरोपही त्यांनी केला। आणि आता बातमीपत्रामध्ये एक मोठी बातमी येते। राजकीय गोटातून खरं तर ही मोठी बातमी आहे। काँग्रेस नेते राहुल गांधी आज महाबळेश्वर दौऱ्यावर असणार आहेत। राहुल गांधी आज महाबळेश्वरमध्ये जाणार असल्याचं कळत आहे। महाबळेश्वरमधील पर्यटन स्थळांना ते भेट देणार असून स्थानिकांसोबत देखील राहुल गांधी हे संवाद साधणार आहेत आणि याच पार्श्वभूमीवर मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलाय। रावेर तालुक्यामध्ये कडाक्याच्या थंडीनं जोर धरलाय आणि यामुळे केळी पिकावर विपरीत परिणाम होऊन पिकांची वाढ थांबण्याची शक्यता आहे। केळीच्या खोडाची प्रक्रिया मंदावून आकार आणि घडाचा दर्जा घसरतोय, याचा थेट परिणाम उत्पादनावर होण्याची शक्यता आहे। जळगावात रब्बी हंगामात रोजच्या बदलत्या वातावरणामुळे अनेक पिकं संकटात आलेली आहेत। खरीप हंगामात निराशा पदरी पडल्यानंतर रब्बी हंगामाकडून शेतकऱ्यांच्या आशा उंचावल्या होत्या, मात्र गेल्या महिन्याभरात कायम बदलत असलेल्या वातावरणाचा पिकांना मोठा फटका बसलाय। लातूरमधील शासकीय वैद्यकीय रुग्णालयातील शौचालयात मृत अर्भक आढळले आणि या घटनेमुळे एकच खळबळ उडाली। गांधी चौक पोलीस स्टेशनमध्ये या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला। राज्य सरकारनं ई शिवाई बस सेवा सुरू केली आहे। पुणे विभागाकडे 66 ई बस असून ई बसची संख्या वाढते आणि त्यामुळे आळंदी, दापोडी, इंदापूर आणि मंचर या 4 ठिकाणी नवीन चार्जिंग स्थानकं उभारण्याचा निर्णय घेण्यात आलाय। वांद्रे वरळी सागरी सेतूचा विस्तार वर्सोवापर्यंत करण्यासाठी वांद्रे वर्सोवा सागरी सेतू प्रकल्प हाती घेण्यात आलाय। या प्रकल्पाच्या कामास 2019 मध्ये सुरुवात झाली असून 5 वर्षात या प्रकल्पाचे केवळ 23% काम पूर्ण झाले। पुणे मार्केट यार्डातील घाऊक बाजारात आवक वाढल्यानं भाज्यांच्या दरात घट झाली। कांदा, टोमॅटो आणि फ्लावरच्या दरात 10 ते 15% घट झाली, तर अन्य फळभाज्यांचे दर स्थिर असल्याची माहिती व्यापाऱ्यांनी दिली आहे। बाजारात गव्हापेक्षा ज्वारीला चांगला दर मिळतोय। बाजार समितीमध्ये ज्वारीला सरासरी दर 2200 रुपये इतका मिळतोय। गव्हाच्या तुलनेमध्ये पचायला हलकी आणि कमी कॅलरी असलेलं हे धान्य असल्यानं दररोजच्या आहारात ज्वारीला पसंती देणाऱ्यांची संख्या वाढली आहे। गेल्या 2 दिवसांपासून थंडीचं जोरदार कमबॅक झालं असून पुढील काही दिवस गुलाबी थंडी अनुभवण्यास मिळणार आहे। यामध्ये महाराष्ट्रातील जळगाव, अहिल्यानगर, छत्रपती संभाजीनगर, बुलढाणा, धाराशिव आणि परभणी या जिल्ह्यात थंडीची लाट सदृश्य स्थिती जाणवण्याची शक्यता आहे। अहमदनगर बाजारामध्ये लाल कांद्याची 26,000 क्विंटल, पुणे बाजारात लोकल कांद्याची 19,000 क्विंटल, तर जुन्नर आळेफाटा बाजारात चिंचवड कांद्याची 20,000 क्विंटल इतकी आवक झालेली आहे, तर कांद्याला कमीत कमी 2,500 रुपयांपासून 5,000 रुपयांपर्यंत सरासरी दर मिळाला आहे।